मकर राशीच्या जातकांनो, हे ऐकताना मनात एक अद्भुत स्पंदन उठेल, कारण ब्रह्मांडात सध्या तुमच्यासाठी असामान्य बदल घडत आहेत। ही वेळ फक्त शुभ नाही, ही वेळ आहे दैवी परिवर्तनाची। ज्यांच्या हातातून गेलं होतं ते पुन्हा परत येईल आणि ज्यांचं आयुष्य अंधारात होतं त्यांच्यासमोर आता सोन्याचा प्रकाश फुलणार आहे। मकर राशी, शनिदेवाचा आशीर्वाद आणि कर्मफळाचा शेवट होईल। मकर राशीचा स्वामी हा शनिदेव आहे। गेल्या काही वर्षात तुम्हाला संघर्ष, एकटेपणा, मानसिक दबाव आणि अडथळे दिले गेले, कारण शनी तुमचं कर्म शुद्ध करत होते। आता मात्र शनिदेव गजवाहनावर आरूढ झाले आहेत आणि हे वाहन समृद्धी, स्थैर्य आणि सोन्याची ऊर्जा घेऊन येत आहे। याचा अर्थ तुमच्या कठोर परिश्रमाचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे। आता तुमचं नाव, काम आणि कीर्ती पुन्हा तेजाने झळकणार आहे। मकर राशी, लक्ष्मी योगाचा धनयोग प्रगट होतोय। 23 ऑक्टोबर पासून सुरू होणारा विशेष धनयोग कालावधी मकर राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे। शुक्र, गुरु आणि चंद्र यांच्या संयोजनातून निर्माण होणारा महाधनयोग तुमच्या राशीत सक्रिय होईल। लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होत आहे। हे केवळ आर्थिक लाभापुरता मर्यादित नाही, तर मानसिक समाधान, प्रतिष्ठा आणि सन्मान यांचंही दान होईल। काही जणांसाठी अचानक जुनी थकबाकी मिळेल, काहींना नव्या व्यवसायाची सुरुवात होईल, तर काहींना मोठी गुंतवणूक मिळू शकते। मकर राशी, आता नशिबाचे दरवाजे उघडण्याची वेळ येते। ब्रह्मांड तुमचं नाव पुकारतंय। मकर राशीच्या जातकांनी मागील काळात कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी जागच्या जागी थांबलेल्या वाटल्या। नोकरीत प्रमोशन थांबलं, व्यवसायात पैसा अडकला, संबंधात गैरसमज वाढले, सगळं काही अपूर्ण राहिलं होतं। पण आता ब्रह्मांड तुमचं नाव पुन्हा एकदा पुकारतंय। गुरु आणि शनी यांच्या संयोगातून नशिबाचा दरवाजा उघडतो आहे। हा काळ असा आहे की तुमचं भाग्य स्वतः चालत तुमच्यापर्यंत येईल। ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्ष झगडलात त्या आता तुमच्यासाठी सहज मिळतील। तुमच्यातील कर्मवीर जागा झाला आहे आणि जेव्हा मकर राशी मेहनत आणि आशीर्वाद या दोन्हींच्या संगमावर उभा राहतो तेव्हा नशिबालाही नतमस्तक व्हावं लागतं। मकर राशी, नवी आर्थिक दिशा तुम्हाला गवसेल, ज्या रस्त्यावर सोन्याचा प्रकाश आहे। धनयोगाचा प्रभाव इतका शक्तिशाली असेल की काही मकर राशीचे जातक अचानक नवीन मार्गावर येतील, जिथे त्यांना कधी वाटलंच नव्हतं की पैसा मिळेल। एखाद्या जुन्या प्रोजेक्टवरून पैसे मिळतील, गुंतवणुकीत नफा मिळेल किंवा कामाच्या क्षेत्रात तुमचं नेतृत्व सिद्ध होईल। काही जणांना परदेशी संधी मिळेल, तर काहींना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची प्रेरणा मिळेल। लक्ष्मी मातेची कृपा अशी असते की फक्त पैसा देत नाही, ती दिशा देते। योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, योग्य वेळी संधी ओळखण्याचं सामर्थ्य आणि योग्य लोकांची साथ, ही नवी दिशा तुम्हाला स्थैर्य, संपत्ती आणि आत्मविश्वास देईल। मकर राशी, तुम्हाला कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात स्थैर्य लाभेल। घरात शांतीचा प्रकाश येईल। गेल्या काही काळात घरात तणाव, गैरसमज किंवा दुरावा जाणवत होता, पण आता ग्रहस्थिती बदलते। चंद्र, शुक्र आणि गुरु यांच्या अनुकूल दृष्टीमुळे कौटुंबिक जीवनात पुन्हा एकदा समज, प्रेम आणि आदर वाढेल। जोडीदारासोबत संवाद अधिक मोकळा होईल, जुने वाद मिटतील। काहींच्या जीवनात प्रेमाचा पुनर्जन्म घडेल, म्हणजे जुने तुटलेले संबंध पुन्हा फुलू शकतात। घरात धनप्राप्ती बरोबरच आनंदाचा प्रवाह सुरू होईल। कुटुंबात एखादं शुभकार्य ठरेल आणि त्या कार्यातून नव्या शुभ ऊर्जेचा प्रसार होईल। ही वेळ तुम्हाला शिकवेल की खरी समृद्धी फक्त पैशात नसते, ती आहे आपुलकी आणि एकतेत। मकर राशी, तुमची आध्यात्मिक उन्नती आणि दैवी संरक्षण होईल। तुमच्या आत्म्याला सोन्याची चमक येईल। शनिदेव मकर राशीचे अधिपती आहेत आणि शनीची कृपा मिळवण्यासाठी सर्वात आवश्यक आहे ती आहे कर्मनिष्ठा आणि प्रामाणिकपणा। या काळात तुम्हाला केवळ आर्थिक नाही तर आध्यात्मिक जागृतीही होणार आहे। काही जातक ध्यान, मंत्रजप किंवा भक्ती मार्गाकडे वळतील। काहींच्या जीवनात अशी घटना घडेल जी त्यांना दैवी अस्तित्वावर ठाम विश्वास देईल। ज्या व्यक्तींचं मन दानशील आहे, जे इतरांना मदत करतात, त्यांना या काळात दैवी संरक्षण कवच लाभेल। तुमचं अंतरंग सोन्यासारखं झळकू लागेल आणि जेव्हा आत्म्याचं सोनं शुद्ध होतं तेव्हा बाह्य संपत्ती आपोआप वाढते। मकर राशी, तुम्ही सोन्याच्या रस्त्यावर चालण्याचं प्रतीक आहात। कर्म, कीर्ती आणि कृतज्ञतेचं मिलन। सोन्याचा रस्ता ही एक आध्यात्मिक प्रतिमा आहे। याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फक्त पैसा मिळेल, याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात प्रकाश, यश आणि कीर्ती मिळेल। कामात प्रतिष्ठा वाढेल, लोक तुमचं नाव आदराने घेतील आणि तुम्हाला स्वतःचं महत्त्व जाणवेल। पण लक्षात ठेवा, सोन्याच्या रस्त्यावर चालताना पाय जमिनीवर ठेवणं अत्यावश्यक आहे,
कारण जे नम्र राहतात त्यांनाच लक्ष्मी माता दीर्घकाळ कृपा देतात. हा रस्ता तुम्हाला सांगतो की तुम्ही लायक आहात, पण अहंकाराशिवाय जगा. मकर राशी, आता जुने कर्ज आणि अडथळ्यांचा शेवट होईल. मुक्ततेचा काळ सुरू होईल. अनेक मकर राशीच्या जातकांना गेल्या काही वर्षात आर्थिक ओझं, जुनी देणी, कोर्ट कचेरी किंवा नोकरीतील तणाव यांनी ग्रासलं होतं. पण आता शनी आणि गुरु यांच्या कृपेने ते सगळं संपतंय. जुने कर्ज मिळतील. ज्यांनी तुमचं नुकसान केलं त्यांना नियती स्वतः उत्तर देईल. काहींच्या आयुष्यात अशी घटनांची मालिका घडेल की जे अडथळे वर्षानुवर्ष होते ते एका झटक्यात नाहीसे होतील. या मुक्ततेनंतर तुम्ही स्वतःला नव्याने जन्माला आल्यासारखं अनुभवाल, कारण खरी संपत्ती म्हणजे मनशांती आहे. मकर राशी, आता शरीर आणि मन नव्या ऊर्जेने जागृत होणार आहे. आत्मविश्वासाचा विस्फोट होईल. मकर राशीच्या जातकांनी सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची शिस्त आणि स्थैर्य. पण मागील काळातील ताणतणावामुळे शरीर थकलेलं आणि मन कंटाळलेलं होतं. आता मात्र ग्रहयोग शरीरात नवीन प्राणशक्ती ओतत आहेत. झोप चांगली लागेल, विचार स्पष्ट होतील, निर्णय क्षमता वाढेल. काहींना योग, ध्यान किंवा निसर्गात वेळ घालवण्याची प्रेरणा मिळेल. ही नव्या ऊर्जेची लाट तुम्हाला जीवनातील मोठे निर्णय घेण्याचं धैर्य देईल. आणि जेव्हा मकर राशी निर्णय घेतो तेव्हा तो संपूर्ण पर्वत हलवतो. मकर राशी, लक्ष्मी मातेच्या कृपेचे संकेत आहेत. ब्रह्मांडाचे गूढ इशारे ओळखा. लक्ष्मी माता जेव्हा घरात प्रवेश करतात तेव्हा ब्रह्मांड काही अद्भुत संकेत देते. हे संकेत ओळखा आणि त्यांना दुर्लक्ष करू नका. घरात अचानक गोड वास येणे म्हणजे समृद्धी जवळ आली आहे. स्वप्नात मंदिर, फुलं किंवा सोने दिसणे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. घरात पक्ष्यांचा गोड आवाज ऐकू येणे किंवा फुलपाखरे दिसणे म्हणजे दैवी ऊर्जा तुमच्या भोवती आहे. अचानक मिळालेली जुनी वस्तू किंवा पैसे हेही लक्ष्मीच्या आगमनाचं सूचक असतं. हे संकेत सांगतात की ब्रह्मांड तुमच्याकडे पाहतंय आणि लक्ष्मी माता आता धनाचा हंडा तुमच्या समोर ठेवणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, गेल्या काही वर्षापासून तुमचं आयुष्य एखाद्या दीर्घ पर्वतासारखं होतं. अंधार, संघर्ष आणि परिश्रमाच्या खोल वाटांमधून तुम्ही चालत आलात. प्रत्येक पाऊल एक परीक्षा होती, प्रत्येक प्रयत्न एक धडा होता. पण ब्रह्मांड कधीच अन्याय करत नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट बघतं. आता ती वेळ आली आहे ज्या क्षणासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य तयार होतं. शनिदेव, तुमचे ग्रहस्वामी, यांनी तुमचं कर्म तपासलं, शुद्ध केलं आणि तुम्हाला परिपक्व बनवलं. तुम्ही जे दुःख सहन केलं ते तुमचं दंड नव्हतं, ते तुमचं प्रशिक्षण होतं. कारण ज्याला पुढे पर्वत जिंकायचा असतो त्याला आधी काठ्यांवरून चालावं लागतं. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलत आहे. शनिदेवांच्या कृपेने आणि लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेने तुमच्या आयुष्यात संपूर्ण उलटफेर घडणार आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुमचं मन दुखावलं, तेच लोक आता तुमचं यश पाहून आश्चर्यचकित होतील. ज्यांनी तुमचं साथ सोडली ते आता तुमच्या तेजाने आंधळे होतील. हा काळ म्हणजे केवळ धनप्राप्तीचा नाही तर आत्मसन्मानाच्या पुनर्जन्माचा आहे. तुमच्या आत्म्यातील तेज पुन्हा जागं होईल. तुमच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि दैवी आत्मविश्वासाची झळाळ येईल. ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधतंय, ते सांगतंय, तू खूप वाट पाहिली आहेस. आता तुझ्या परिश्रमाचा प्रकाश तुझ्या वाटेवर पडणार आहे. लक्ष्मी माता फक्त धनाचा हंडा ठेवत नाही, ती तुमच्या घरात आशीर्वाद, आरोग्य, आनंद आणि आध्यात्मिक समाधान घेऊन येते. या काळात तुम्हाला जाणवेल की खरी श्रीमंती फक्त पैशात नाही तर मनाच्या शांततेत आहे. जी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते, जी प्रामाणिकतेने काम करते आणि जी दैवी न्यायावर श्रद्धा ठेवते, त्या व्यक्तीला लक्ष्मी माता रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. मकर राशी, तुम्ही शनीचे मूल आहात. स्थैर्य, परिश्रम आणि संयम यांचं प्रतीक आहात. तुमचं भाग्य आता त्या टप्प्यावर आलं आहे जिथे तुमचं अनेक कष्टांचं पान सोन्याने लिहिलं जाईल. तुमच्या जीवनातील अंधाराचा अध्याय बंद होत आहे आणि नव्या सुवर्णप्रभेचा अध्याय सुरू होत आहे. आता तुम्ही सोन्याच्या रस्त्यावरून चालणार आहात, पण तो रस्ता फक्त पैशाने नव्हे तर कर्म, श्रद्धा आणि कृतज्ञतेने बनलेला आहे. ही वेळ आहे जुनं सोडून नव्याचं स्वागत करण्याची, भूतकाळ विसरून भविष्याची हातमिळवणी करण्याची आणि स्वतःला पुन्हा ओळखण्याची. लक्ष्मी माता जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात प्रवेश करते तेव्हा फक्त घर उजळत नाही तर आत्माही प्रकाशमान होतो. तुमच्या घरात आता तो प्रकाश पसरायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच विश्वास ठेवा, ब्रह्मांड तुमच्या बाजूला आहे आणि तुमचं नशीब आता तुमच्या पावलांपुढे नम्र होतंय.